मंगळागौर पूजेच्या किंवा जागरणाच्या वेळी अंगात येणे किंवा संचार होणे या बाबतीत तुम्हाला किती माहिती आहे आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. माझ्या भेंडखळ गावातील 2026च्या मंगळागौरीचा हा ब्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आज दिवसभर मी आराम केलाय आणि संध्याकाळी निघालो आमच्याच भेंडखळ गावामध्ये मंगेश काकांच्या घरी, कारण त्यांच्या घरी असते दरवर्षी मंगळागौर. सगळ्यात आधी मी स्वराजच्या घरी गेलो त्याला बोलवायला. आमच्या भेंडखळ गावचा नामांकित आर्टिस्ट आहे तो. मीत सुद्धा आम्हाला जॉईन होणार होता आणि काळोखातूनच दिसला लांबून. सगळ्यात अगोदर आम्ही मीतच्या घरी गेलो कारण त्याला रेडी व्हायचं होतं. मीत रेडी होतोय तोपर्यंत तुम्ही एकविरा आईचे दर्शन घ्या. नुकतीच त्यांनी घरामध्ये स्थापना केली आहे, खूप प्रसन्न वाटतं त्याच्या घरी गेल्यावर. चला सर्वजण आम्ही आता एकत्र जमलोय. गौरी मातेचं मस्तपैकी दर्शन घेतलं आम्ही. ही सुंदर मूर्ती सुद्धा मीतने ड्रेप करून दिली आहे. छान वाटतंय ना. घरून मी मस्त शेपूची भाजी आणि भाकरी खाऊन आलेलो, पण अक्षयदादाच्या आणि घरातल्यांच्या हट्टापुढं महाप्रसाद सोडता येत नाही, बरोबर ना. कशी बशी जेवणाला जागा केली पोटामध्ये. जेवून झाल्यावर आम्ही वर गेलो. मंगेश काकांची जोरात तयारी सुरू आहे. लगेचच फेऱ्यांचा नाच सुद्धा सुरू झाला. आम्ही भरपूर गाणी म्हटलो, खूप जास्त मजा केली. एकविराईचं गाणं म्हणताच घरातल्या काही स्त्री आहेत त्यांचं अंग भरून आलं. खूप डिवाइन एक्सपिरियन्स होता हा. आणि हा फील जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपलं दीपेश भोईर हे युट्यूब चॅनल नक्की व्हिजिट करा. त्यावर मी संपूर्ण व्लॉग टाकलाय 18 मिनिटाचा. सो इन डिटेल मध्ये तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणची जी एनर्जी आहे ती लिटरली आम्हाला इकडे फील होत होती. तसं मी इकडे आधीच्या वर्षी सुद्धा दर्शनासाठी आलो होतो, पण हे पहिलेच वर्ष की ज्या वर्षी मी जागरणासाठी थांबलेलो. खरं तर इकडचं मंगळागौरीचं वातावरण बघून आपल्या भाद्रपदामधल्या गौरी गणपतीची ओढ मला लागली आहे. आपल्या गणपतीच्या दिवसांमधली एक्साइटमेंट आणि त्या व्लॉग साठी मी स्वतः खूप जास्त एक्साइटेड आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल दीपेश भोईर या दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि गणपतीसाठी स्टे ट्यून. काळजी घ्या.